रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. येथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा. मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघातर्फे घेण्यात आलेल्या 67व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या गादी विभागातील अंतिम लढतीमधील पंचांच्या चितपटीच्या निर्णयावरून प्रचंड गदारोळ झाला होता. या निर्णयावर जनमानसातही उलटसुलट चर्चा झाल्या. यामुळे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने 5 सदस्यीय चौकशी समितीची नियुक्ती केली आहे. ही समिती महाराष्ट्र केसरीची गादी विभागातील शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यातील अंतिम लढतीची चौकशी करणार आहे. अहिल्यानगरमध्ये 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान 67वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेत महाराष्ट्र केसरी खुल्या गटातील गादी विभागाच्या अंतिम लढतीमध्ये पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यात कुस्ती झाली. या सामन्यास मुख्य पंच म्हणून छत्रपती संभाजीनगर येथील मॅच चेअरमन म्हणून आंतरराष्ट्रीय पंच नितीश काबिलिये, तर साईड पंच म्हणून शासकीय प्रशिक्षक दत्तात्रय माने व विवेक नाईकल यांची नेमणूक करण्यात आली होती. यामध्ये शिवराज राक्षे याला पंचांनी चितपट झाल्याचा निर्णय दिला. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी किताबाच्या लढतीसाठी दाखल झाला, तर शिवराज राक्षे बाहेर पडला. यावेळी राक्षे याने मैदानावरच राडा घातला, पंचांना मारहाण केली. कुस्तीगीर संघाने राक्षे यांच्यावर कारवाई केली आहे. मात्र या निकालावरून जनमानसात नाराजी व्यक्त झाली आहे. 28 फेब्रुवारी पूर्वी चौकशी अहवाल सादर करावा असं पत्रात म्हटलंय. दरम्यान निकालाविरुद्ध शिवराज राक्षे याने अद्यापपर्यंत कोणतीही लेखी हरकत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाकडे नोंदवलेली नाही. समितीच्या प्रमुखपदी राज्य संघटनेचे उपाध्यक्ष विलास कथुरे आहेत. प्राध्यापक दिनेश गुंड पुणे, सुनील देशमुख जळगाव, नामदेव बडरे सांगली आणि विशाल बलकवडे नाशिक यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. चौकशी समिती आखाडा प्रमुख, जज, कुस्तीसाठी नियुक्त पंच आदींची चौकशी करणार आहेत. यानंतर चौकशी अहवाल महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाकडे सादर करतील. या अहवालावरून संघ नेमका काय निर्णय घेणार याकडे कुस्तीप्रेमींचं लक्ष लागलं आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.